श्रोतेहो नमस्कार। मी आपल्याला आता गुरुचरित्र या ग्रंथातील 18व्या अध्यायामध्ये कृष्णा पंचगंगा संगम जो आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे। तर या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे की हा जो आपल्याला परिसर दिसतो ती इकडून पश्चिमेकडून येणारी पंचगंगा नदी आहे आणि उत्तरेकडून कृष्णा आणि वेण्या अशी नदी आलेली आहेत। तर या 7 नद्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे आणि मध्यंतरी जे काही छोटं मंदिर दिसतं ते संगमेश्वराचं मंदिर आहे। ह्याच्यामध्ये उल्लेख आहे, पुढे कृष्णा तटाकात श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दी। तर या कृष्णा तटाकामध्ये तीर्थांना पावन करीत नरसिंह सरस्वती या ठिकाणी राहिले होते। तर या क्षेत्राला कुरुपूर असं नाव ग्रंथामध्ये दिलेलं आहे। कुरुपूर म्हणजे कुरुंदवाड। तर हे ठिकाण नरसिंह सरस्वतींना आवडलं आणि या ठिकाणी ते 12 वर्ष या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे। गुरुचरित्र या ग्रंथामध्ये कुरुपूर म्हणजे कुरुंदवाड, अमरापूर म्हणजे औरवाड आणि तसेच शिरोळ या गावांचा, तिन्ही गावांचा उल्लेख आढळतो। परंतु नरसिंहवाडी या क्षेत्राचा उल्लेख कुठं दिलेला नाही, कारण ते नंतर वसलेलं गाव आहे। तर या ठिकाणी म्हणलेलं आहे, अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अभिमुक्त काशीपूर। जसं मुक्ती मिळवणारं काशीपूर आहे त्या पद्धतीनं हे क्षेत्र काय आहे, अनुपम्य असं मनोहर आहे। प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियसा। प्रयागा समान हे तीर्थ आहे। प्रयाग या ठिकाणी जसा संगम आहे तसं त्या संगमातून जे काही 5 नद्या निर्माण झाल्या त्या 5 नद्यांचा जो संगम आहे त्या पुढं 5 नद्या या ठिकाणी येऊन मिळालेल्या आहेत। कुरुपूर ग्रामगहन कुरुक्षेत्र तेची जाण पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियसा। तर सध्या या ठिकाणी कुरुपूर या गावाला कुरुंदवाड हे नाव पडलेलं आहे। तर कुरुक्षेत्र तेची जाणं म्हणजे कुरुक्षेत्रा इतकं पुण्य या ठिकाणी लाभतं। पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियसा। पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या झालेला आहे। आता या ठिकाणी 7 नद्यांच्या स्नानाचा जो लाभ जो आहे तो कुरुंदवाडच्या घाटा या ठिकाणी आपल्याला मिळतो। कारण इकडून कोल्हापूरवरून आलेली पंचगंगा नदी आणि उत्तरेकडून आलेली कृष्णा नदी या दोन्हींचा जो संगम झालेला आहे, तर या ठिकाणी संगम झाल्यानंतर या पंचगंगेचं पाणी जे आहे ते उत्तरेकडं म्हणजे नरसिंहवाडीकडे ते जात नाही, तर ते पाणी या कुरुंदवाडच्या घाटाला लागून ते पाणी वाहतं। त्यामुळं कुरुंदवाडच्या घाटा या ठिकाणी या सप्तनदीच्या स्नानाचा लाभ होऊ शकतो। कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थे असते अगण्य म्हणून राहिले श्रीगुरु। या ठिकाणी नरसिंह सरस्वती का राहिले याचं कारण दिलेलं आहे की कुरुक्षेत्रापेक्षा या ठिकाणी पुण्य जास्त आहे आणि त्यामुळं तीर्थही याच्यामध्ये अगण्य अशी तीर्थ आहेत म्हणून या ठिकाणी नरसिंह सरस्वती राहिले। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहेत थोरं सांगेन ऐका एक चित्ते। आता या ठिकाणी 5 नावं दिलेली आहेत पंचगंगेची। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐशी ख्याती महापातक संवारी। आता शिवा नदी, भद्रा, भोगावती, कुंभी, सरस्वती अशा प्रकारे या नद्यांचा उल्लेख या पंचगंगेच्या नद्यांमध्ये केलेला आहे। तर सध्या या ठिकाणी त्या नद्यांना सध्याच्या कालखंडामध्ये शिवा भद्रा असा उल्लेख नाही, तर तुळशी नदी आहे, कुंभी, कासारी, भोगावती आणि सरस्वती गुप्त आहे। अशा प्रकारे सध्याच्या कालखंडामध्ये या नद्यांचा उल्लेख केला जातो आणि महापातक संवारी असं हे क्षेत्र आहे। ऐशी प्रख्यात पंचगंगा गुरुचरित्रामध्ये पुढे उल्लेख केलेला आहे। ऐशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा
प्रयागाहून असे चांगा संगमस्थान मनोहर. आता प्रयागापेक्षाही मोठं स्थान आहे म्हणले, कारण का त्या 5 नद्यांचं जे काही संगम या ठिकाणी येऊन मिळाला, त्यामुळे 7 नद्यांच्या स्नानाचा या ठिकाणी लाभ होतो. म्हणून हे स्थान काय आहे, प्रयागापेक्षाही मोठं स्थान आहे. प्रयागामध्ये 5 नद्यांचा संगम आहे आणि या ठिकाणी 7 नद्यांचा संगम आहे. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम थोरी तत्समान परियसा. वाराणसी जशी थोर आहे, गंगा भागीरथी थोर आहे, तितक्याच लेवलची, तितक्याच काय आहे पुण्यप्रभावाची, अशा प्रकारे ही जी नदी आहे ती श्रेष्ठ आहे. पंचनदी संगम थोरी तत्समान परियसा. प्रयागीकरिता स्नान जे पुण्य होय साधन. प्रयागामध्ये स्नान करतो आपण, तर त्या ठिकाणी जे काही पुण्य होतं ते शतगुण होय तयाहून एक स्नाने परियसा. तर त्याच्यापेक्षा शतपटीनं जास्त या ठिकाणी स्नानाचा लाभ होतो, असं यामध्ये सांगितलेलं आहे. कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची. अशा प्रकारे गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. कृष्णावेण्या आणि पंचगंगा यांचा संगम या ठिकाणी झालेला असल्यामुळं नरसिंह सरस्वती या ठिकाणी 12 वर्ष अनुष्ठान केलेलं आहे. ब्रह्महत्यादी पातके जळून जाती स्नान एके. ब्रह्महत्येचं पातक जरी असेल तर ते एका स्नानामुळे सुद्धा निघून जाईल, पण या ठिकाणी श्रद्धा असणं आवश्यक आहे. ऐसे सिद्ध स्थाननिके सकळाभिष्ट होय तिथे. अशा प्रकारे सर्व प्रकारचे अभिष्टचे जे काही चिंतन असेल किंवा काही आपल्याला समस्या असतील, त्या सर्व प्रकारच्या समस्या येथील स्नानामुळं सुटतात, अशा प्रकारचा उल्लेख गुरुचरित्र या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळं हे स्थान अतिशय अनुपम्य असं स्थान आहे, मनोहर आहे आणि या ठिकाणी स्नानाचा लाभ घ्यायला काही हरकत नाही. जर या 7 नद्यांच्या स्नानाचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्ही कुरुंदवाड या ठिकाणी येऊन घाटा या ठिकाणी तुम्ही स्नान करा, त्यामुळे तुम्हाला 7 नद्याच्या स्नानाचा लाभ मिळेल. आपण एवढ्यावर थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.